नागपुरात आज भाजपची पत्रकार परिषद आहे। नितीन गडकरी पत्रकार परिषद घेतील। यावेळी फडणवीस आणि बावनकुळे सोबतच इतर सगळे आमदार उपस्थित असतील। 11 वाजता पत्रकार परिषद होती। मुंबईत आज शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सेना भवनावर मुंबईतील विभागवार बैठका होणार आहेत। शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 वाजता बाग पॅलेस येथे जाहीर सभेत अप्पासाहेब जगदाळे यांचा पक्षप्रवेश होईल। शरद पवारांचा आजचा सोलापूर दौरा रद्द झालाय। इतर मतदारसंघातील पूर्वनियोजित दौऱ्यामुळे पवार सोलापूरला जाणार नाहीत अशी माहिती आहे। प्रणिती शिंदे आणि धैर्यशील मोहिते पाटलांसाठी शरद पवारांची सोलापुरात आज सभा होती, मात्र आता ती रद्द केली। एकीकडे देशात मोदींच्या नावानं मतं मागितली जात आहेत। मोदी लाट असल्याचा दावा भाजप कार्यकर्ते करतात। दुसरीकडे नवनीत राणांनी मात्र भलतंच विधान केले। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। मोदींची हवा या भ्रमात राहू नका। मोदी लाटेत मी अपक्ष म्हणून निवडून आले होते असं विधान नवनीत राणांनी केलं आणि त्यामुळे आता भाजप कार्यकर्ते नाराज आहेत। देशभरात 3.5 लाख सभासद असलेल्या अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस युनियननं अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला। भाजपला पराभूत करण्यासाठी देशभरात भाजप विरुद्ध असलेल्या सक्षम उमेदवाराला पाठिंबा देण्यात येईल असं युनियनच्या प्रमुखांनी म्हटलंय। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहे। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधानासाठी धोकादायक असल्यानं संविधानाचे मूल्य जपण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या पाठीशी राहणार अशी घोषणा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर यांनी केली। MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी वैजापूरमध्ये जाहीर सभेत आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा दिला आहे। तर दुसरीकडे सभेत महायुती विरोधात टीका करताना वंचित आघाडी विरोधात ओवैसींनी एकही शब्द काढलेला नाही। त्यामुळे आगामी काळात वेगळं समीकरण तर जुळणार नाही ना असा प्रश्न उपस्थित झालाय।